नमस्ते. नाव सांगा तुमचं. कैलास विष्णू थोरात, हा राहणार टाकळ्याजी, हा तालुका शिरूर, जिल्हा पुणे. ओके बरं. हे कांदे लावून किती दिवस झालेत? 3 महिने झाले. 3 महिने झाले. आणि हे बाजूचे कांदे लावून किती महिने झालेत? ते 2 महिन्याचे. 2 महिने ते 2.5 महिन्याचे, हा, 15 दिवसाचा 15 फरक आहे. फरक. बरं. हे कांदे लावायच्या अगोदर तुम्ही कुणाकडनं खत वगैरे घेत होतात? कांदळकरांकडून. कांदळकरांकडनं. आणि आता तुम्ही कुणाकडनं ट्रीटमेंट घेतली ह्या कांद्याला? ॲग्रो महेंद्र बडे सरांकडनं, स्मार्ट ॲग्रो सर्व्हिसेस गुणवरे. गुणवरे. ओके. ह्या कांद्याला तुम्ही काय खत वापरलं पहिल्यांदा? 16 आणि ग्रीन शाईन ग्रीन शाईन. बरं. कांद्याचा दुसरा डोस काय केला तुम्ही? 10-20 हा. कॉम्बॅक. कॉम्बिकेट वापरलं. हम्म. बरं. काय तुम्ही जेव्हा कांदळकरांकडनं ट्रीटमेंट घेत होतात त्या टायमाला कांद्यामध्ये काय फरक वाटत होता, आणि आता तुम्ही स्मार्ट ॲग्रो सर्व्हिसेस कडनं तुम्ही ट्रीटमेंट घेता आणि त्यांनी जी तुम्हाला ट्रीटमेंट केली त्याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? भरपूर फरक जाणवला. मग एक सांगा बरं जरा थोडंसं काय फरक वाटला तुम्हाला? एवढे असं पंजा धरून नव्हतं चालत. पंजा धरून नव्हतं आता चालत. मस्त आहे एकदम. बरं. फवारणी वगैरे काय केलं का तुम्ही ह्या कांद्याला? 2 फवारणी झाली. 2 फवारणी केल्या. त्या तणनाशकाची केल्या का कीटकनाशकाच्या केल्या? कीटकनाशकची झाली आणि तणनाशकची. तणनाशक आणि कीटकनाशक. आता तुम्ही हा जो प्लॉट पाहताय ह्याच्यावर तुम्ही समाधानी आहे का? हो भरपूर. बरं बरं. तुम्हाला किती उत्पादन निघा असं किती क्षेत्र आहे तुमचा हा प्लॉट? 2 एकरचं. 2 एकरच आहे. किती उत्पादन अपेक्षित आहे तुम्हाला? अंदाजे काय तरी पण तरी अंदाज असतो ना, बाबा एवढं की निघायला 200 पाहिजे. बॅगा, 300 बॅगा, जे काय असेल ते हा, असेल. 200. ते उद्याचं तुम्हाला आम्हाला कोणालाच माहित नाहीये. तरी पण 200 तुम्हाला काय वाटतं बा किती निघू मागे शकतो? किती निघायचा? 200 ते 300 बॅगा. 200 ते 300 बॅगा. यावर्षी 500. ओके. चालेल. या वर्षी भरपूरच चांगला निघाला. बरं बरं. इकडे आणि तुम्ही तेराला जो- तो आणि plot तुम्ही गेला. जो पलीकडे एक प्लॉट तयार केलेला आहे त्या वावरामध्ये त्या वावराच्या कांदे जे लावले तर ती जागा कसली होती पहिली? डायरेक्ट पडीक होती. पडीक होती. हम्म. खडकाळ मारला खडकाळ होतं. मारला. तुम्ही तिथं काय केलं? ती डेव्हलप केली म्हणजे काय केलं नेमकं? डेव्हलप केलं आणि महेंद्र सरांच्या याच्यावर हे आणलं, गोण्या आणल्या. गोणे आणल्या आणि तिथं कांदा लावला. बरं. तिथं तुम्हाला अगोदर कांदा येईन असं वाटत होतं का? घरचे म्हणले अजिबात येणारच नाही. येणारच नाही. कशाला लावतो? कशाला लावतो मग म्हणजे महेंद्र तुम्हाला सरांनी घरच्यांनी दिलं वेड्यात काढलं का? समजायचं. हा. पण तरी पण तुम्ही महेंद्र सरांनी सांगितलं म्हणून तिथं कांद्याची लागवड केली. लागवड केली. बरं. आता तुम्ही महेंद्र सरांनी सांगितलं म्हणून कांद्याची लागवड केली. हम्म. मग तुम्हाला त्याच्यामध्ये काय फरक वाटला? भरपूर एकदम. बरं. मग तो कांदा कसा आहे? समाधानकारक आहे का नाही? एकदम मस्त. वाटतच नव्हता हो येईन म्हणून. वाटतच नव्हता ना. आता तिथं तुम्हाला एकच नंबर. एकच नंबर कांदा आहे. धन्यवाद. धन्यवाद.